माझ्या गरोदर बहिणीने तिच्या शेवटच्या दिवसात स्वतःची काळजी घेण्यासाठी मला तिच्या घरी बोलावले. तेथे माझ्या दाजीने माझ्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. मी भीतीने माझ्या बहिणीला सर्व सांगितले, पण बहीण म्हणाली, तुला हे सर्व करावे लागेल, अन्यथा इतरांनी दिलेल्या जखमा इतक्या दुखावत नाहीत जेवढ्या प्रियजनांनी दिलेल्या जखमा. माझ्या बाबतीतही तसंच काही घडलं होतं. माझ्या या विध्वंसामागे दुसरे कोणी नव्हते हे माझ्या या कथेवरून तुम्हाला नक्कीच कळेल. माझी ही कहाणी तुमच्याशी शेअर करण्याचा उद्देश एवढाच आहे की तुम्ही प्रत्येक गोष्टीची काळजी घ्या. माझे नाव रूपा आहे. आम्ही दोन बहिणी होतो. माझी मोठी बहीण पारो हिच्या लग्नाच्या वेळी मी फक्त 15 वर्षाचे होते. आमच्या दोघींच्या वयात खूप फरक होता. दीदी माझी एकुलती एक बहीण होती, त्यामुळे मी तिच्या लग्नात खूप रडले आणि अगदी रडून रडून बेहाल झाले होते. माझ्या दाजीने मला प्रेमाने विदाई झाल्यावर त्यांच्या जवळ बसवले आणि माझा हात धरून म्हणाले, रूपा, रडण्यात काहीच अर्थ नाही. मेहुणी अर्धी बायको असते, त्यामुळे जेव्हा जेव्हा वाटेल तेव्हा आमच्या घरी ये. त्यांच्याकडून हे ऐकून मला आनंद झाला. लग्न झाल्यावर बहीण दुसऱ्या शहरात गेली. दाजी म्हणाले की तू जेव्हाही तुझ्या बहिणीकडे येशील तेव्हा मी स्वतः तुला शहरात फिरायला घेऊन जाईल. सगळ्यांचा निरोप घेऊन दीदी आणि दाजी निघून गेले. पण माझ्या मनात ही इच्छा निर्माण झाली होती की मी माझ्या बहिणीच्या घरी कधी जाईन आणि आम्ही खूप मजा करू. दीदीच्या लग्नाला 1 वर्ष उलटून गेले, पण मी तिच्या शहरात जाऊ शकले नाही. वर्षभरानंतर दीदी आमच्या घरी आली होती आणि तिच्यासोबत कैलास दाजीही आले होते. ते खूप छान आणि प्रेमळ होते. जोपर्यंत ते आमच्या घरी होते तोपर्यंत सतत माझ्यासमोर असायचे आणि माझी खूप काळजी घ्यायचे. त्यांनी माझ्यासाठी अनेक भेटवस्तूही आणल्या होत्या. मला भाऊ नव्हता म्हणून मी त्यांच्याशी जोडले गेले होते. आमच्यासोबत 1 आठवडा घालून दीदी सासरच्या घरी निघून गेली. महिन्याभरानंतर पुन्हा दीदींचा फोन आला. तिने सांगितले की ती गरोदर आहे आणि ही बातमी ऐकून मला आणि माझ्या आईवडिलांना खूप आनंद झाला. खूप दिवसांनी आमच्या घरी अशी आनंदाची बातमी आली होती. पण बहीण खूप अस्वस्थ झाली होती आणि ती मम्मीला सांगत होती की या अवस्थेत ती दुसऱ्या शहरात एकटी राहू शकत नाही, कारण तिला खूप उलट्या होत आहेत आणि डॉक्टरांनी तिला आराम करण्यास सांगितले आहे. हे ऐकून आईची खूप वाईट अवस्था झाली. माझ्या मोठ्या बहिणीवर आईचे खूप प्रेम होते. जेव्हा आईने तिला आमच्या घरी येऊन राहण्यास सांगितले तेव्हा ती म्हणू लागली की कैलास तिला सोडण्यास तयार नाही. दीदी इथे आल्यास कैलास दाजी आणि त्यांच्या वडिलांना खूप त्रास होईल. असो, ही 1-2 महिन्याची बाब नव्हती, अजून 9 महिने बाकी होते. बहिणीचे म्हणणे ऐकून आई म्हणाली, तू काळजी करू नकोस, मी रूपाला तुझ्याकडे पाठवते. आई तिला म्हणाली की तुझी बहीण तुझ्याकडे आली तर तुलाही बरं वाटेल आणि ती तुझी घरची कामेही करेल. आईचे बोलणे ऐकून दीदी खूप खुश झाली आणि म्हणाली, रूपाला एकटीला पाठवू नका. मी कैलासला सांगितले आहे की ते तिला घ्यायला येतील. ही संधी मी खूप दिवसांपासून शोधत होते. मी किती वेळा प्रार्थना केली होती माहीत नाही. म्हणूनच खुशी खुशीने लगेच मी वस्तू पॅक केल्या. मावशी होण्याचा आनंद काही वेगळाच असतो. दाजी मला 2 दिवसांनी घ्यायला आले आणि मी त्यांच्याबरोबर दुसऱ्या शहरात माझ्या बहिणीकडे आले. दीदीच्या सासरे एकटे सासरे आणि कैलास दाजी, त्यामुळे मला इथे राहायला काहीच अडचण येणार नव्हती. दीदीच्या घरात सासू सासऱ्यांचा त्रास नव्हता. मला पाहून दीदी खूप खुश झाली. माझ्या आवडीचे जेवण तिने आधीच तयार करून ठेवले होते. मला राहण्यासाठी समोरची खोलीही देण्यात आली होती. दीदीच्या सासऱ्यांना नमस्कार करण्यासाठी मी त्यांच्या खोलीत गेले तेव्हा त्यांचे वागणे थोडे विचित्रच वाटले. ते आजारी माणसासारखे बेडवर पडलेले होते. मला पाहून ते खूप विचित्र बोलायला लागले होते. त्यांचे बोलणे माझ्या अकलनाच्या बाहेर जात होते. तेव्हा दीदींनी माझा हात हातात धरून मला खोलीबाहेर आणले आणि म्हणाली की माझे सासरे अनेक वर्षापासून आजारी आहेत, त्यामुळे ते अनेकदा फालतू बोलतात. त्यांच्या खोलीत जास्त जाण्याची गरज नाही. दीदीचे सासरे तिच्या लग्नाला आले नव्हते. वडिलांच्या बहिणीच्या मित्राने कैलासचे नाते जुळवले होते. दीदीच्या सासऱ्याची आणि माझी ती पहिलीच भेट होती आणि खरं सांगायचं तर सासऱ्यांना भेटायला मला खूप भीती वाटत होती. मला दीदीच्या घरी येऊन 2-3 दिवस झाले होते. मी पुन्हा तिच्या सासऱ्यांच्या खोलीत गेले नाही. कैलासदाजी माझी खूप काळजी घेत होते.
आणि बहिणीची तब्येत बिघडल्यामुळे ती बहुतेक वेळा बेडवर पडून असायची. मी संपूर्ण घराची काळजी घेत होते. पण एके दिवशी असे काही घडले की मला धक्काच बसला. रात्री जेवण झाल्यावर किचन साफ करून मी माझ्या खोलीत आले. मग अंघोळ करून झोपून असा विचार केला, खूप गरम होत होतोय आणि मला खूप घाम येत होता. मी अंघोळ करण्यासाठी माझ्या खोलीच्या बाथरूममध्ये गेले आणि काही वेळातच मला असे काय वाटले की कोणीतरी माझ्याकडे पाहत आहे. सुरुवातीला मला वाटले की हा माझा भ्रम आहे, पण अचानक मला तिथे काहीतरी सावली दिसली आणि मला खात्री होती की कोणीतरी चोरून माझ्याकडे पाहत आहे. मी पटकन माझे कपडे घातले आणि खोलीच्या बाहेर पळत सुटले. जेव्हा मी दीदीच्या खोलीत पोहोचली तेव्हा दीदी आणि दाजी बेडवर गप्पा मारत होते. माझ्या घाईत मी खोलीचा दरवाजा वाजवायला विसरले आणि त्या दोघांना एकत्र पाहून मला लाज वाटू लागली होती. मला पाहताच दाजी पटकन उठून बसले. ते म्हणू लागले, "आत ये. रुपा, तू दारात का थांबलीस?" मला समजत नाही मी काय करावे. त्यांना कसं सांगू मला बाथरूममध्ये कोणाची तरी सावली दिसली. मी दीदीला सांगून टाकले की तुला दूध हवे का म्हणून विचारायला आले. दीदी म्हणाली की तू जा आणि आराम कर. बाकी जे काही काम असेल ते मी कैलासला सांगेन. मी जेव्हा माझ्या खोलीत परत येऊ लागले तेव्हा माझी नजर दीदीच्या सासऱ्यावर पडली, जे बाहेर लॉनमधून परत त्यांच्या खोलीत जात होते. अगदी विचित्र नजरेने माझ्याकडे बघत ते म्हणू लागले, "तू खूप सुंदर आहेस, स्वतःची काळजी घे." त्यांच्याकडून हे ऐकून मला राग आला. ते माझ्याशी असं काही बोलू शकतात याची कल्पनाही मी करू शकत नव्हते. मी घाबरून लगेच माझ्या खोलीत गेले आणि अशीच रात्रभर जागून काढली. दीदीने सांगितले होते की सासरे आजारी आहेत आणि ते खोली सोडत नाहीत. मग एवढ्या रात्री लॉनमध्ये ते काय करत होते ही गोष्ट फार विचित्र वाटली. मला प्रचंड अस्वस्थ वाटत होते. बाथरूममध्ये जी सावली दिसली होती तो माझा भ्रम होता की वास्तव होते. नक्कीच कोणीतरी माझ्यावर लक्ष ठेवून होते. ते बहिणीचे सासरे होते का? हा प्रश्न मला सतावत होता. माझी अख्खी रात्र विचारात गेली. दुसऱ्या दिवशी सकाळी दाजी ऑफिसला जाताना म्हणू लागले, "रुपा, मी संध्याकाळी लवकर येईन आणि तुला खरेदीसाठी बाजारात घेऊन जाईल. तू संध्याकाळी तयार राहा." असं म्हणत असतानाच अचानक जवळ येऊन त्यांनी माझ्या गालाला स्पर्श केला आणि ऑफिसला निघून गेले. त्यांच्या अशा वागण्याने मला धक्काच बसला. दीदीही मागे उभी होती. ती म्हणू लागली, "कैलास तुझ्यावर खूप प्रेम करतो. तूही त्यांची काळजी घेण्याचा प्रयत्न कर, कारण आजकाल मला त्यांची काळजी घेता येत नाही. ते खूप थकतात." दीदीचे म्हणणे ऐकून मी म्हणाले, "काळजी करू नकोस, मी कैलास दाजीची काळजी घेईन." संध्याकाळी मी चांगले कपडे घालून तयार झाले. कैलास दाजी मला खरेदीसाठी घेऊन गेले. त्यांनी माझ्यासाठी दीदीपेक्षा जास्त शॉपिंग केली होती. मी खूप आनंदी होते. पण माझा आनंद फक्त काही दिवसांचा आहे हे मला माहीत नव्हतं. त्या रात्री मी खूप थकून घरी परतले आणि जेवण करून माझ्या खोलीत जाऊन झोपी गेले. मध्यरात्री अचानक लाईट गेली आणि उष्णतेमुळे खूप गरम होत होते. त्यामुळे मला जाग आली. मला माझ्या पलंगावर कोणीतरी असल्यासारखे वाटले. खोलीत अंधार होता, मला काही दिसत नव्हते आणि मग अचानक कोणीतरी माझ्याजवळ येऊ लागले. मला ओरडताही येत नव्हते. पण जेव्हा मला समजले की माझ्यासोबत काहीतरी चुकीचे होणार आहे तेव्हा मी माझ्या सर्व शक्तीने त्यांना ढकलले. त्याला माझ्याकडून हा धक्का बहुधा अपेक्षित नव्हता. तो ताबडतोब मागे गेल्यावर मी खोलीबाहेर पळत सुटले. मला अजूनही काही दिसत नव्हते. खोलीत खूप अंधार होता. पण मी भिंतींचा आधार घेत दीदीच्या खोलीत पोचले. तिथे गेल्यावर मी दीदीला हाक मारली तर ती म्हणू लागली, "रुपा, तू काळजी करू नकोस. कैलास नुकताच लाईट बघायला गेला आहे." अनेकदा आमच्या घरातील लाईट अचानक बंद होतात. कैलास लवकरच दुरुस्त करेल. दीदीनी मोबाईलची टॉर्च पेटवली. माझ्या सोबत मोबाईल पण नव्हता. मी दीदीजवळ बसून रडू लागले. थोड्या वेळाने लाईट आली. ती म्हणू लागली की तू पण खूप वेडी आहेस. तुला जराशा अंधाराची भीती वाटते. तू माझी काळजी कशी घेशील? दीदीचे म्हणणे ऐकून मी म्हणाले की असे काही नाही. माझ्या खोलीत कोणीतरी होते त्यामुळे मी घाबरले होते. माझे बोलणे ऐकून ती जोरजोरात हसायला लागली. कैलास माझ्या रूममध्ये माझ्यासोबत होता आणि माझे सासरे रूमच्या बाहेर येत नाहीत. अंधारामुळे तू घाबरतेस. मला समजत नव्हते की माझ्या खोलीत कोणीतरी हजर असल्याची खात्री दीदीला कशी द्यायची. पण ते कोण असू शकते हे मला समजले नाही. कैलासदाजी दीदीसोबत होते तर माझ्यासोबत रूममध्ये कोण होते?
आधी बाथरूममध्ये आणि आता खोलीत कोणाची तरी उपस्थिती असल्याच्या भावनेने मी पूर्णपणे घाबरले. माझ्या मनात दीदीच्या सासऱ्याविषयी शंका येत होती. लाईट लावल्यावर कैलास दाजी खोलीत आले तेव्हा माझ्याकडे बघत म्हणाले, "हे बघ बारो, मी तुला आधी सांगितले होते की रूपाला अंधाराची भीती वाटेल. तू तिच्याजवळ जा म्हणून." तेव्हा दीदी दाजीला म्हणू लागली की खूप अंधार पडला होता. मी अंधारामुळे पडेल म्हणून मी गेले नाही. पण मला काय माहिती ती इतकी घाबरेल. मी त्या दोघांना म्हणाले की काळजी करू नका, मी ठीक आहे आणि आता मी माझ्या रूममध्ये परत जाऊन झोपते. मला दीदीला जास्त त्रास द्यायचा नव्हता, कारण डॉक्टरांनी दीदीला टेन्शन घेऊ नको असे सांगितले होते. मी घाबरून परत माझ्या खोलीत आले आणि दार लावून बेडवर पडले. मला झोप येत नव्हती. मी विचार करत होते की काहीतरी सांगून पुन्हा आपल्या घरी निघून जावे. जे काही होते तो माझा भ्रम नव्हता याची मला खात्री होती. कोणीतरी माझ्या एकटेपणाचा पुरेपूर फायदा घेण्याचा प्रयत्न करत होते. दुसऱ्या दिवशी कैलासदाजी दुपारी काही कामासाठी ऑफिसमधून घरी परतले. त्यावेळी दीदी औषध घेऊन तिच्या खोलीत झोपली होती आणि मी स्वयंपाकघरात जेवणाची तयारी करत होते. कैलासदाजी किचनमध्ये आले आणि त्यांनी मला मागून पकडून आपल्या मिठीत घेतले. मला त्यांच्याकडून अशा वागणुकीची अजिबात अपेक्षा नव्हती. मी पूर्ण ताकदीने त्यांच्यापासून सुटण्याचा प्रयत्न करू लागले. घाबरून माझा काही आवाज बाहेर निघत नव्हता आणि मी काही बोलू शकले नाही. पण मला सोडून देण्याऐवजी कैलासदाजीने मला घट्ट पकडले आणि म्हणाले की तू खूप सुंदर आहेस. मला तुला बघतच राहावेसे वाटते. मोठ्या कष्टाने मी स्वतःला त्यांच्यापासून मुक्त केले आणि स्वयंपाकघरातून बाहेर पडू लागले. तर कैलासदाजी म्हणू लागले की अंघोळ करतानाही तू खूप सुंदर दिसत होतीस. माझ्या मोबाईलमध्ये तुझा व्हिडिओ आहे. दाजीच्या ज्या शब्दांनी माझा श्वास थांबला ते इतके वाईट असतील याची मी कल्पनाही करू शकत नव्हते. मला खूप रडू आले. मला रडताना पाहून दाजी म्हणू लागले, "मला फक्त प्रेम आणि प्रेमाबद्दल बोलायचं आहे." आणि दाजी माझ्या दिशेने पाऊल टाकत आले. मी धावत माझ्या खोलीत गेले आणि स्वतःला बंद करून घेतले. मी भीतीने थरथर कापत होते. आज दाजीचे जे रूप मला दिसले ते मी यापूर्वी कधीही पाहिले नव्हते. मी त्यांना भाऊ मानायचे, पण ते माझ्या इज्जतीचे शत्रू निघाले. त्यांची वाईट नजर माझ्यावर होती. आता मी इथे एक क्षणभरही थांबणार नाही असा विचार केला. संध्याकाळी दीदी तिच्या खोलीतून उठून माझ्याकडे आली. तोपर्यंत माझे डोळे रडून कोरडे पडले होते. दीदी मला विचारू लागली की काय झालं, एवढं का रडतेस? मी दीदीपासून सत्य लपून ठेवले, कारण तिची अवस्था अशी नव्हती की मी दाजीविषयी एवढी मोठी गोष्ट सांगावी. मी खूप रडले आणि म्हणाले की मला माझ्या घरची खूप आठवण येत आहे आणि मला घरी परत जायचे आहे. माझे म्हणणे ऐकून दीदीने मला मिठी मारली आणि म्हणू लागली की इतक्या छोट्या गोष्टीवर तू रडून डोळे का सुजवलेस? काळजी करू नकोस, मी तुला संध्याकाळीच कैलासबरोबर परत पाठवीन. मी दाजीसोबत एका शहरातून दुसऱ्या शहरात न जाण्याचा विचार केला. मी दाजीला सांगितले, "पप्पा मला घ्यायला येतील. मी माझ्या वडिलांसोबत जाईन." दीदी म्हणाली, "ठीक आहे, चांगली गोष्ट आहे. अशा प्रकारे मी माझ्या वडिलांनाही भेटेन." दीदीचे बोलणे ऐकून मला आनंद झाला आणि तितक्यात दीदी माझ्यापासून उठून तिच्या खोलीत गेली. तितक्यात मला जोरात किंचाळण्याचा आवाज आला. मी ताबडतोब दीदीच्या खोलीकडे धावत गेली. तेव्हा दीदी बेडजवळ पडलेली पाहून मला धक्काच बसला आणि पोट धरून ती जोरजोरात रडत होती. मी दीदीला उचलून बेडवर ठेवले आणि बराच वेळ तिच्या शेजारी बसले. मला तिची अशी अवस्था अजिबात पाहवली नाही. मी दीदीला डॉक्टरकडे जाऊ म्हटलं, पण तिने स्पष्टपणे नकार दिला आणि माझा हात धरून म्हणाली, "रूपा, मला सोडून जाऊ नकोस. या स्थितीत मी एकटी राहू शकत नाही. आज तू होतीस त्यामुळे मला सांभाळलंस, पण तू गेल्यावर असं काही झालं तर मी आणि माझं बाळ असंच मरून जाऊ." दीदीचं बोलणं ऐकून मी खूप अस्वस्थ झाले. मोठ्या मजबुरीने मी काही दिवस राहण्याचा निर्णय घेतला आणि दीदीला म्हटले, "अजिबात काळजी करू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे." माझे ऐकून दीदी खूप खुश झाली आणि मला मिठी मारली. तोपर्यंत दाजीही परतले होते. पडल्यामुळे तब्येत बिघडल्याचेही बहिणीने त्यांना सांगितले. हे ऐकून कैलासदाजी पण खूप काळजी करू लागले. त्यांनी मला माझ्या दीदीसाठी ज्यूस बनवायला सांगितला. मी स्वयंपाकघरात सफरचंदाचा ज्यूस बनवत होते तेव्हा कैलासदाजी पुन्हा एकदा किचनमध्ये घुसले आणि माझ्यावर जबरदस्ती करू लागले. मी कैलासदाजींना मागे ढकलले आणि रागाने म्हटले की तुम्हाला लाज वाटत नाही? तुमच्या बायकोची अवस्था खूप वाईट आहे आणि तुम्ही तुमच्या मेव्हणीसोबत अशा गोष्टी करत आहात. पण दाजीला माझ्या बोलण्याचा काहीच फरक पडला नाही आणि त्यांनी माझ्यावर बळजबरी सुरू केली. मी जोरात रडायला लागले. माझ्या आवाजामुळे दीदी आली. मी इतके घाबरले होते की दीदीच्या तब्येतीचा विचार न करता मी तिला दाजीबद्दलची संपूर्ण हकीकत सांगितली.
दिदीनी एक नजर माझ्याकडे आणि दुसरी नजर दाजीकडे टाकली आणि दाजीला म्हणाली, तू कुठला मर्द आहेस ज्याला 15 वर्षाच्या मुलीलाही काबूत करता आले नाही? गेल्या 1 आठवड्यापासून तुला तिने नाचवायला लावले आहे आणि तू अजून काही केले नाहीस. दिदीचे बोलणे ऐकून माझ्या पायाखालची जमीनच सरकली होती. आश्चर्याने मी दिदीला विचारले, काय बोलतेस? दिदीच्या चेहऱ्यावर विचित्र हास्य उमटले आणि तिने माझा हात धरला आणि मला तिच्या खोलीत घेऊन गेली. मी आश्चर्याने दिदीकडे बघत होते. दिदीने मला तिच्या जवळ बसवले आणि माझ्या केसात हात घातला आणि म्हणाली, रूपा बघ, माझे नीट ऐक. मला कैलासबद्दल संपूर्ण सत्य माहीत आहे, पण कैलासला तुझ्याकडून जे पाहिजे ते तुला करावे लागेल. मी रागाने उभे राहिले आणि माझ्या बहिणीला म्हणाले, तू कसल्या गोष्टी बोलत आहेस? तुझ्या नवऱ्याला माझ्याशी काय करायचे आहे हे तुला माहीत आहे का? त्याला माझा वापर करायचा आहे, माझ्यावर अन्याय करायचा आहे. तू गरोदर राहिल्यानंतरही तुझ्या बहिणीकडे डोळे लावून बसलेल्या माणसाबरोबर तू कसं राहशील? तो तुला आणि तुझ्या बाळाला आयुष्यभर काय देईल? माझे म्हणणे ऐकून दीदी म्हणू लागली की कैलासला तुझ्याकडून जे पाहिजे ते करावे लागेल, अन्यथा तो कधीच पिता बनू शकणार नाही. दीदीचे बोलणे ऐकून मी म्हटले, काय बोलतेस? तू गरोदर आहेस आणि दाजी बाप होणार आहे. माझे बोलणे ऐकून बहीण मोठ्याने हसली आणि म्हणाली, नाही, मी प्रेग्नेंट नाही आणि ना मी कधीच आई होऊ शकते. मला काही आजार आहे, त्यामुळे मी कधीच आई होऊ शकत नाही. म्हणून मी तुला इथे बोलावले आहे की तू येऊन मला आणि कैलासला मूल देशील. कैलासला दुसऱ्याचे मूल दत्तक घ्यायचे नव्हते. त्यांना त्यांचे मूल हवे होते आणि मला यापेक्षा सोपा मार्ग सापडला नव्हता. मला कोणत्याही महिलेला माझी सवत म्हणून आणायचे नव्हते. म्हणूनच मी ठरवले की या कामासाठी मी तुझे बलिदान देईल. असो, तू माझी सख्खी बहीण नाहीस. मला कैलास खूप आवडतो आणि त्याला कोणत्याही किमतीत सोडू इच्छित नाही. म्हणूनच तू गरोदर राहून माझ्या आणि कैलासच्या आयुष्यातली ही उणीव पूर्ण कर अशी माझी इच्छा आहे. आतापर्यंत मी माझ्या दाजीला माझ्या शत्रू मानत होते, पण माझी बहीणही या घाणेरड्या खेळात बरोबरीचा भाग होती. माझ्या बहिणीचे घर वाचवण्यासाठी माझा जीव पणाला लावला होता. मी माझ्या बहिणीसमोर हात जोडून मला घरी पाठवण्यास सांगितले, पण माझ्या बहिणीने माझे ऐकले नाही आणि रात्रीच्या अंधारात मला तिच्या पतीच्या बेडवर पाठवले. माझ्या बहिणीने मला धमकी दिल्याने मला पळून जाण्याचा वाव नव्हता. मी तिचे ऐकले नाही तर दाजी माझ्यावर जबरदस्ती करेल अशी ती म्हणाली. त्याचा दोष माझ्या एकट्या खोट्या प्रियकराच्या नावावर टाकेल आणि मी आयुष्यभर माझ्या आईवडिलांना माझे चरित्र समजावून सांगू शकणार नाही. माझी बहीण माझ्याशी असे वागेल असे मला कधीच वाटले नव्हते. मला माहीत होतं की दीदी माझी सख्खी बहीण नव्हती, पण कधीतरी हा फरक आमच्यात येईल हे माझ्या कल्पनेतही नव्हते. जेव्हा माझ्या बहिणीने मला ओढत खोलीत ढकलण्याचा प्रयत्न केला तेव्हा मी स्वतःला सोडवण्यासाठी आवाज करू लागले. तेव्हा माझ्या बहिणीचे सासरे खोलीतून बाहेर आले. त्यांनी ताबडतोब हस्तक्षेप करून मला माझ्या बहिणीपासून मुक्त केले आणि माझ्या बहिणीला आणि त्याच्या मुलाला धमकावले की त्यांनी माझ्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केल्यास पोलिसांना बोलू. दाजीने रागाच्या भरात वडिलांशी गैरवर्तन करण्यास सुरुवात केली, परंतु त्यांच्या वडिलांनी कोणत्याही परिस्थितीत मला एकटे सोडून मागे हटले नाहीत आणि माझ्यासाठी त्यांच्या मुलाशी भांडण करून मला त्यांच्या खोलीत आणले. ते म्हणू लागले की बेटा, मला पहिल्याच दिवसापासून शंका होती की या दोघांचा हेतू चुकीचा आहे. मी तुझ्या बहिणीविरुद्ध काही बोललो असतो तर कदाचित तू कधीच विश्वास ठेवला नसतास. आता तुला सत्य कळले आहे. लगेच तुमच्या घरी परत जा. हे दोघे माणूस न राहता पशु बनले आहेत. कदाचित माझ्या मुलाच्या संगोपनात माझे काहीतरी चुकले असेल, ज्यामुळे मला हा दिवस पाहावा लागला. कैलासदाजीच्या वडिलांच्या फोनवरून मी माझ्या घरचा फोन लावला आणि वडिलांना संपूर्ण हकीकत सांगितली. दुसऱ्या दिवशी सकाळी माझे वडील मला घ्यायला आले. माझ्या बोलण्यावर त्यांनी दाजींसोबत सर्व संबंध कायमचे संपवले. पप्पांना खूप वाईट वाटले की कदाचित त्यांच्या संगोपनात काहीतरी कमतरता राहिली आणि मी विचार करत होते की माझा कोणता चांगुलपणा मला उपयोगी पडला की माझा आवाज ऐकून कैलासचे वडील मला वाचवायला आले. या गोष्टीला बरीच वर्षे उलटून गेली आहेत. आम्ही दिदीशी काही संबंध ठेवले नाहीत, पण मला एक गोष्ट चांगली समजली होती की माझ्या आईने मला बहिणीच्या घरी राहायला पाठवून खूप मोठी चूक केली होती आणि माणूस नसलेल्या दाजीला माझा भाऊ मानून मी मोठी चूक केली होती. माझ्या बहिणीने माझ्यासोबत जे केले ते असह्य होते, पण आजच्या जगात हेच घडत आहे. म्हणूनच प्रत्येकाने आपली इज्जत जपली पाहिजे.